नमस्कार. मराठा समाजासाठी मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये किती आरक्षण मराठा समाजासाठी ते किती उपयुक्त ठरणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. महत्वाची माहिती तुम्हाला नक्कीच देत असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातील निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केला. त्यावर येत्या मंगळवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजास 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याचे समजते. कोणत्याही समाजाला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार असल्याची चर्चाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस केली. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात 2018 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात आले. उच्च न्यायालयात वैध ठरवलेले हे आरक्षण कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने मात्र रद्द केले होते. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या संवर्गाचे आरक्षण देण्याबाबतचा जो काही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करून त्यांना पुन्हा आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानुसार मराठा समाजाचे जे काही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यात आले. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगातर्फे गोखले इन्स्टिट्यूट, IISPSC आणि नामांकित संस्थांच्या सहाय्याने 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेतल्या आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द केला. हा अहवाल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यानुसार तो खुला केला जाणार आहे. आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब केले असून त्यानुसार मराठा समाजास शिक्षणात आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात संमत करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजाच्या अन्य प्रश्नांवर तसेच कुणबी नोंदी सापडलेल्या कुणबी दाखले देण्याबाबतच्या या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तर मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला असल्याच्या घटनेच्या 15(4) आणि 16(4) या अनुच्छेदानुसार आरक्षणास पात्र ठरतो, असा अहवाल राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाने दिला. मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यावर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल. मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थिती आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाने केली आहे. असे समजते की मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये 12% तर शिक्षणात 13% आरक्षण लागू केले होते. याच धर्तीवर 12% आणि 13% आरक्षण देण्यात यावे असा प्रस्ताव याच्यात मांडलेला आहे. कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावे या उद्देशाने 10%च्या वर आपणास आरक्षण द्यावे असा सरकारचा प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाने अहवाल स्वीकारल्यावर आता किती टक्के आरक्षण द्यायचे याचा निर्णय याच्यानंतर आता घेतला जाणार आहे. त्यामुळे 10 ते 12% जे काही या प्रमाणात आरक्षणाचा कायदा करण्यात येणार असल्याचे यावेळीच आता आपल्याला स्पष्ट होतं. कारण की जो काही शिक्षणात त्यांचं आरक्षण आहे, नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे 10%, 12% आणि हे ओव्हरऑल पकडून आता मराठा समाजाला 10% आरक्षण जर दिलं तर इतर जे काही कुठले आरक्षण आहे, जसं की ओबीसी समाजाचा मोर्चा चालू आहे, ओबीसी समाज नंतर धनगर समाजांचं, या कोणत्याही आरक्षणाला याच्यावर इम्पॅक्ट होणार नाही. हा जो 10% आरक्षण असणार आहे, हे 10% आरक्षण सरसकट आता यांना मिळणार आहे. आता बघूया हे जे मंगळवारी अधिवेशन होणार आहे, मंगळवारी आजच्या अधिवेशनामध्ये कितपत हे फायनलाइज होतो हे आपल्याला इथून बघण्यासारखं आहे. कारण की फायनल होणं, शिक्कामोर्तब होणं, त्याच्याच नंतर या सगळ्या गोष्टी वापरात येणार आहेत.